त्या वेळेला शेवटची सभा म्हणजे निवडणुकीच्या प्रचाराचा शेवट याच ऐतिहासिक चौकातल्या सभेच्या निमित्ताने आजवर करतात. तुला 9 वर्षाची आठवण झाली. 9 वर्षाच्या नंतर कुंडलिकेच्या पुलाखालून गेलेलं पाणी उद्याचा नवा इतिहास घडण्यासाठी सज्ज झालेला आहे. मला एवढंच आज या कार्यक्रमाचं निमित्त आहे. 40 वर्ष रोहेकरांचं उदंड प्रेम मला अतिथी अनिकेतला त्या निमित्ताने मिळत आहे. सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्यासाठी आपण ज्याला प्रामाणिकपणाची पावलं उचलत असतो त्यावेळेस अनेक गोष्टी करण्याचं मन आपल्याला सुचत असतं. तुमचं माझं रोहा शहर स्वाध्याय रविवारचे प्रणेते परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले, देशाचे पहिले गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री श्री देशमुख, ज्यांनी जगाच्या पाठीवर आपल्या गावाचं नाव लौकिक अतिशय उत्तम पद्धतीने वर्षानुवर्ष काही दशकापूर्वी नेला. त्या रोहा शहरामध्ये आज आपल्या सर्वांच्या समोर संबोधित करत असताना गेले 40 वर्षाचा पूर्वीचं रोह इथे माझे विद्यार्थी, माझे वर्गमित्र सुद्धा बसले असतील. ज्या वेळेला मी 67, 68, 69, 70च्या आसपास या शहरामध्ये राहत होतो त्यावेळेचं शहर, 95ला आमदार झाल्याच्या नंतर शहर आणि आजचं सजलेलं शहर तुम्ही आम्ही सगळेजण त्या निमित्ताने तमाम रोहेकर अनुभवता. आज मला अभिमान वाटतोय की प्रचंड उपस्थिती या ठिकाणी झाली आणि रोह्याच्या या 25 वर्षाच्या इतिहासात पहिल्या प्रथम मला रोहेकरांचे या निमित्ताने ऋण व्यक्त करायचे आहे की पहिला प्रथम आदिती, अनिकेत आणि सुनील तटकरे पूर्ण वेळ रोह्यामध्ये न थांबता तुमच्या सर्वांची साथ मिळते याच्यासारखं दुसरं कुठलं बदललेलं चित्र त्या निमित्ताने आलं. ताई आले असेल, भाई आला असेल, मी पण आलो उमेदवार जाहीर करायला आणि महिला तुमच्या फक्त पक्षप्रवेश तुझा पक्षप्रवेश शेवटपर्यंत धर्माला बोलत राहणार, चांगल्या अर्थाने बोलत राहणार, तो भाग वेगळा. पण आज सर्वांच्या समोर संबोधित करत असताना मला अंतःकरणापासून समाधान या ठिकाणी वाटतंय. कर्तव्यपूर्तीचं समाधान ज्याला मानवामध्ये मिळत असतं, ज्या कारणासाठी तमाम रोहेकरांचं उदंड प्रेम विश्वास त्या निमित्ताने संपादित करता आला, त्या प्रत्येक गोष्टीची पूर्तता करण्याचं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालं. ते माझ्या म्हणून म्हटलं जातं. मलबारीच्या चौपाटीवरून बघितल्यानंतर 20 लेचून बघू शकतो. आता कोणी हनुमान टेकडीवरती जाऊन आणि हनुमान टेकडीवरून रोह्याचे वेगम दर्शन, 20 नेकलेस, राणीचा हार माझ्या रोहा शहरामध्ये तिच्या दिमागात मध्ये उभा आहे. रोहा शहराचं वैभव कशा प्रकारे मांडलंय त्याची साक्षीदार तुम्ही आम्ही या ठिकाणी. हनुमान मंदिर आपण या ठिकाणी बघतो की आज ऐतिहासिक चौकामध्ये उभा राहिलेलं, राज्य सरकारच्या निधीतून आपण त्या ठिकाणी उभं केलं. नामदेवत असलेल्या दहावीर महाराजांच्या चरणी सेवा करण्याची संधी दहावीर भक्त म्हणून आम्हाला प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळाली. पण आपल्या सर्वांच्या संकल्पनेतून आपण कौल लावला, त्याच्यातून आपण जीर्णोद्धाराच्या कामाच्या वतीमध्ये मर्यादित पद्धतीचं काम करावं असं मी ठरवलं. पण हा शब्द आहे, जे दहावीर भक्त आहेत त्यांना या ठिकाणी हा शब्द आहे, दहावीर विश्वासाने जे सांगितलं असेल त्या पद्धतीने माझ्या तमाम रोह्याच्या दहावीर भक्तांना पुढच्या वर्षी पालखी येण्याच्या वेळेच्या पर्यंत तशापैकीच्या कामाची सुरुवात नव्हे तर ते पूर्णवता देण्याचं काम दहावीर भक्तांनी सगळेजण करू. त्याच्या कोणाच्या मनामध्ये संधी असत नाही. अनेक गोष्टी करत असताना रोजगारची निर्मिती करणं अत्यंत आवश्यक. तो खेडे घातलेल्या आदितीला त्या ठिकाणी नगर विकास उद्योग खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, पर्यटन खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. कोणतरी सांगितलं राज हॉस्पिटल पाहिजे, गंमत वाटली मला. मी ज्या वेळेला पहिल्यांदा 85 साली पराभूत झालो, भाईसाहेब सावंतदादा सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री होते, प्रसाददादा राज्याचे मुख्यमंत्री होते. भाईने मला विचारलं की तुला तुझ्या भागात काय पाहिजे. मी भाईला साहेबांना सांगितलं, भाईसाहेब सावंतांना की मला रोह्यामध्ये नगरपालिकेचं नव्हे तर शासनाच्या मालकीचे हॉस्पिटल पाहिजे. प्रफुल्ल शेठ त्यावेळेला होते, त्याला नगरपालिकेचं आपलं हॉस्पिटल होतं, ती जागा आपण राज्य सरकारला त्या ठिकाणी केली. त्यावेळेला हॉस्पिटल झालं होतं ते 30 खाटाचं 50 खाटाचं सुसज्जपैकीचं हॉस्पिटल आहे. पण गेल्या खेपेला मी या ठिकाणी शब्द दिला होता की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रोह्यामध्ये सुरू केलं जाईल. त्यातलं एक सुरू झालंय आणि दुसरं येत्या 2 महिन्यामध्ये सुरू होईल. जे मुंबईला त्याच्या आरोग्य सोय की माझ्या रोह्यामध्ये त्या दर्जाची सुरू झालेली आज आपण एका ठिकाणी अनुभवतो. दुसरं सुद्धा हॉस्पिटल काय कालावधीमध्ये त्या ठिकाणी सुरू. अशा अनेक गोष्टीच्या तयारीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय
माझ्या कुंडलिकेच्या तीरावरती एक शिवभक्त म्हणून, एक भावना म्हणून तुमच्या सर्वांच्या साक्षीने उभा करताना याचा एक शिवभक्त नागरिक म्हणून मला प्रचंड समाधान त्या ठिकाणी वाटतं. अनेक गोष्टी करण्याच्या दृष्टीकोनातून आपण पावलं त्या ठिकाणी उचललं. सी.डी. देशमुख नाट्यगृह ज्या कालावधीमध्ये याची सुरुवात झाली तो कालखंड प्रमुख शेठ नाटके त्यावेळेला नगराध्यक्ष होते. सुशील कुमार शिंदे, विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळेला निधी त्यावेळेला दिला होता. पण ते काम दीर्घकाळ ढकललं गेलं. त्यावेळी महाराजांची पुण्याही माझ्या नशिबी लिहिलेलं होतं. मी दुसऱ्यांदा आमदार झालो, त्याला नगर विकास खात्याचा राज्यमंत्री झालो. आणि त्या उभ्या राहिलेल्या सांगण्यामध्ये काय काय प्रकार होत होते ते सर्वांनी अनुभवले होते. जुनी माणसं अनुभव घेतात समजली. अनेकांना सहज करतात. त्यावेळेचा दिवस आठवले तर तो उभा राहिलेला सांगणार आणि ती असलेली जमीन प्रत्येक जण अनुभवू शकतो. पण आज सी.डी. देशमुखांच्या नावाने उभं राहिलेलं नाट्यगृह मुंबईमध्ये सुद्धा असं नाट्यगृह नाही, पुण्यामध्ये नाही, पण माझ्या रोह्यामध्ये आहे. त्याचं मनस्वी समाधान त्या ठिकाणी त्यानिमित्ताने वाटतं. याचा उल्लेख त्या ठिकाणी मनस्वी केला. ट्रिपल आयटीची सुरुवात या परिसरामध्ये करण्याची बांधिलकी घेतली. 18व्या लोकसभेमध्ये जात असताना मी लोकांना सांगितलं की विकासाच्या मुद्द्यावरती मला लोकसभेमध्ये जायचं. 5 वेळेला मी आमदार झालो, जिल्हा परिषद अध्यक्ष झालो, अतिथी मंत्री झाली, अनेकच आमदार त्या ठिकाणी झाला. पण आम्ही व्यक्तिगत कारणासाठी सत्ता त्या ठिकाणी वापरली नाही. सत्ता हे उपभोगण्याचं साधन असू शकत नाही, लोकांची सेवा करण्याचं साधन असलं पाहिजे. त्या भूमिकेतून आपण काम करण्याचा त्यानिमित्ताने प्रयत्न केला. म्हणून सर्वांकष पेच्या योजना आपल्या गावामध्ये दूरदृष्टीने कशा येतील. उद्या 25 वर्षामध्ये आम्हाला गाव बदलत असेल ते या सगळ्या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणचे नववैशिष्ट्य आहे ते आणण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्याला तमाम रोहेकरांनी आयुष्यभराची साथ दिली. कोणी करतात. सुनील तटकरेंनी गेलं कधी बेरवानी केली नाही. रोहेकरांचा मिळालेला प्रेम, उदंड विश्वास, त्या निमित्ताने काम करण्याची मानसिकता त्यावरती भर देत आपण काम करण्याचा प्रयत्न केला. बदललेलं शहर तुम्ही आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे अनुभवू शकतो. या बदललेल्या शहरामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये सुद्धा काही नवीन ठोस कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घ्यायचाच आहे. पण गेल्या 9 वर्षामध्ये 16 ते 25 या 9 वर्षामध्ये सुद्धा किमान 400 ते 500 कोटी रुपयाचा निधी या शहरामध्ये आपण आणला आणि त्याच्यातून वेगवेगळ्या कामाला गती त्या ठिकाणी देऊ शकतो. केवळ कुठे समर्थन उभं राहिला अशासारखा भाग नाही. शहरामध्ये अनेक गोष्टी करण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नाची पराकाष्ठा केली. त्याचा उल्लेख तुम्ही या ठिकाणी मनुष्य केला. एक नगरपालिका अशी आहे की ज्यांना त्या ठिकाणी आज स्वतःच्या मालकीची ब्लड बँक त्या ठिकाणी महाडच्या ठिकाणी त्या ठिकाणी ब्लड बँक चालवली जाते. पनवेलच्या परिसरामध्ये ब्लड बँक चालवू शकतात. पण आज माझ्या रोहाच्या शहरामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या इमारतीमध्ये नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारती आज आहे. नगरपालिकेची इमारत असेल ज्या ठिकाणी आज मोठे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी सुरू असलेले तुम्ही आम्ही पाहू शकता. अशा अनेक गोष्टीची इमारती या ठिकाणी आपल्याला उभा राहत आहे. हे रोहेकरांचं त्या ठिकाणी उभं राहिलेलं एक सार्थक पद्धतीने पाहायला मिळतं. हनुमान टेकडीचा परिसराचा विकास, जुनी माणसं असतील ज्याला चालत जात असतील त्याला हनुमान टेकडीवरती चालायला जायचं म्हणजे एक तरी कसं वाटत होतं. पण आज हनुमान टेकडीवरती गेल्याच्या नंतर रोह्याचं भयंकर दृश्य आपण पाहू शकतो. मी तमाम रोहेकरांना शब्द दिला होता 18व्या लोकसभेच्या नंतर की रोह्याचा रस्ता जो मुख्य रस्ता आहे. भाई मला अभिमान वाटतोय अलिबाग मध्ये असा रस्ता नाही आणि महाडमध्ये नाही आणि कर्जत मध्ये नाही. तो माझ्या रोह्यामध्ये मला करता आला त्याचा मला मनस्वीपणाचं समाधान त्या ठिकाणी वाटतंय. मध्ये आपण कमी रोह्यात आलो याचं कारण रोहेकरांचा आपल्यावरती असलेला विश्वास ऑनर सभेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पाहिला आणि ज्या पद्धतीने प्रत्येक प्रभागामध्ये प्रचार फेरीच्या उदंड पद्धतीने निघत आली तेव्हा आपल्याला विश्वास वाटला रोहा तर शाबूत आहेच पण मुरुड महाड सहित आणि कर्जत खोपोली माथेरान सहित या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकायचा या जिल्ह्याने आपण सगळीकडे कार्यक्रम त्यानिमित्ताने जातो. काय पाहतो आपण आज इथे येतात लोक टीका करतात, मला गलीच्या शब्दामध्ये शिवे देतात, माझा डीएनए करतात. होय माझा डीएनए आहे सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करणं हा माझा डीएनए आहे. होय माझा डीएनए आहे मी सर्व धर्म समभावावरती 18 भागा जातीला 12 बचूदारा सोबत घेत काम करतो आहे. माझा डीएनए आहे 24 तास लोकांची सेवा करणं हा माझा डीएनए आहे. वय वर्ष एकाहत्तर झालं तरी सुनील तटकरे कधी थांबला नाही. तो अविरतपणाने सेवा करत आला हा सुनील तटकरेचा डीएनए. तुमचा डीएनए काय? तुम्हाला एक तर डीएनएचा लॉ फॉर्म सांगता आला की जसं मगाशी तुला मी सांगितलं ट्रिपल आयटीचा लॉ फॉर्म उमेदवारांचं सोड तू काय इंग्रजी बोललीस की त्याला कळायला काय मला वाल्याचा मी वाल्मिकी केला आता परत असा काय करणार त्यांना कळायचं असेल तर समजणे माने को काफी आहे.
याचा अर्थ मी गप्प बसेल असं कोण मानत असेल तर आपण नाही. गुन्हेगारीवरती तुमचं आयुष्य गेलं. सुनील तटकरेवरती मी शपथ घेऊन सांगतो, या रामवादी चौकात ऐतिहासिक माझा जाहीर आव्हान आहे विरोधकांना, एक साधी एनसी सुद्धा नाही माझ्या आयुष्यामध्ये, साधी एनसी नाही. आणि तुमच्या तिघांवरती फौजदारी गुन्ह्यात, मयूरा तू वकील आहे, परत एकदा तुला सांगतो अभ्यास कर. तू त्यांच्यासोबत महिनाभर होतीस, त्यांचे सगळे अफिडेविट शोधून काढ. इंडियन पिनल कोड मध्ये फौजदारी गुन्ह्यामध्ये जे जे गुन्हे असतात ते सगळे गुन्हे यांच्यावरती रजिस्टर आहेत, असे त्यांचे जे आहेत. मला काय शिकवा ते सांगणार आम्ही व्हा बदलतो. आणि अलिबाग मध्ये तुम्ही उमेदवारांना उभं केलं. आपल्या खेळात म्हण आहे, गावात नाही पत आणि नाव हो गणपत. आणि अलिबाग मध्ये उभे करायचं आणि मग सांगायचं मला व्हा येते काय प्रदूषण हसताय काय मी करायचं बोलतोय. काय अलिबाग मध्ये उमेदवार तुम्हाला उभा करता आले आणि बदलायचं असेल तर बदलता येऊन त्या ठिकाणी शिकलं असतं. माझं व्हा आज मी बदललंय. होय मी आज सांगतोय, मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो, विलासराव मुख्यमंत्री होते. जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्यावेळेला सुद्धा शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. मोठ्या प्रमाणावरती निधी दिला पाहिजे असा आदेश काढणारा हा सुनील तटकरे आहे. आणि त्याच्यामुळे अलिबागच्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी काही शेकडो कोटी रुपयाचा निधी मिळाला. त्याचा जनक सुनील तटकरे आहे, महेंद्र देवी तुम्ही नाही आहात. कारण तुमचा आणि विचाराचा मी आयुष्यभराचा संबंधच त्या ठिकाणी आला. काही प्रश्न होते त्याला एकनाथ शिंदे साहेब आणि माझ्या कारणात भेट झाली. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर नक्कीच त्या ठिकाणी आहे. दुमत असं काय कारण, बिलकुल असं ते काय कारण नाही. पण आज एक बरं झालं, कारण गेले वर्षभर शिंदे साहेबांना जो प्रश्न भेडसावत होता त्याचं उत्तर शिंदे साहेबांनी देऊन टाकला. त्यांनी काय सांगितलं, अमुक अमुकला निवडून द्या म्हणजे मी त्याला पालकमंत्री करेन. धुळेकर वनश्रीला प्रचंड मताचे काय निवडून येणार आहे. त्याच्यामुळे निर्णय पालकमंत्र्याचा आज एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केला. त्याच्याबद्दल त्यांचा आभार. आज सकाळी असं पुढे असे माझ्या कानाला ते असं म्हणाले की त्यांना निवडून द्या म्हणजे पण त्याला मी पालकमंत्री. म्हणजे त्यांनी सांगून टाकलं आता अमित भाईंनी घेतलेल्या निर्णयामध्ये आता मला बदल करता येणार नाही असं 8 महिन्यांनी कळवलं. पण त्यांनी सांगितलं असं कळत अनेक गोष्टी घडत असतात. बरं झालं हा त्याच्यामुळे एका गोष्टीचा कशा पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये हे मार्गक्रमण त्या ठिकाणी होणार आहे ते आपल्याला त्या निमित्ताने सुचू शकते. पहिला बाल कल्याण खात्याच्या मार्फत योजना सुरू झाली. चांगलं ब्युटी पार्लर उपाय, रेडीमेड गार्मेंटच्या व्यवसायाच्या वतीमध्ये वनश्री तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने काम सुरू झालंय. महिला बचत भवन रोहा तालुक्यामध्ये उभा करण्याची दृष्टीतून ताईंनी त्या ठिकाणी तरतूद केली. प्रचंड प्रमाणावरती महिला भगिनी की वनश्री तुला असेल, आराधना मुरुडला अशा 2 तरुण भगिनींना आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून उभं केलंय. तरुणांच्या हातामध्ये एक नवीन अख्खं शहर देण्याचा धाडस फक्त सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.